एक मोठी बातमी आहे। गुन्ह्यातील आरोपींना जामीन मिळाल्यामुळे पिंपरी चिंचवड पोलीस स्टेशन समोर पीडिताच्या नातेवाईकांनी आंदोलन सुरू केलंय। एका व्यक्तीवरती 3 आरोपींनी प्राणघातक हल्ला केला होता आणि या हल्ल्यामध्ये एका व्यक्तीच्या डाव्या हाताचा पंजा शरीरापासून वेगळा झाला, उजव्या हाताचा पंजा देखील अर्धा कापला गेलाय। आरोपींनी हत्या करण्याच्या हेतूनच हा हल्ला केला, ज्यामध्ये पीडिताला हात गमवावे लागले। तरी देखील कोर्टाने 3ही आरोपींना जामीन दिल्यामुळे नातेवाईक आक्रमक झाले। पिंपरी चिंचवड शहरातील गुन्हेगारीचा उन्माद अनेकांच्या जीवावर उठतो आहे आणि गुन्हेगार किती मोकाट आणि किती आपण बघतोय की निर्ढावलेले आहेत। अशीच घटना पुन्हा एकदा समोर आली आहे। वाकड परिसरामधली ही घटना आहे आणि आपण बघतोय की या घटनेचा जाब विचारण्यासाठी म्हणून असंख्य लोक जे आहेत ते आता वाकड पोलीस स्टेशनवर मोर्चा घेऊन आलेत। नेमकी घटना काय आहे आणि या सगळ्यांचा संताप काय जाणून घेऊया। खरं तर ज्यांना मारहाण झालेली आहे ते कोण होते आणि किती कशा पद्धतीने त्यांना मारहाण झाली? दोन्ही हात त्याचे हा पंजा तुटून खाली पडलेला आहे, दुसरा हात पण डॅमेज लटकलेला आहे। दोन्ही हात तुटले, त्याचे हाताला वार आहेत, त्याच्या मानेवर वार आहेत, तो अजून शुद्धीवर नाही तरी पोरं सुटतात। पोलिसांनी कलम लावलेत, एवढे हे कलम लावले 307ची पोरं दुसऱ्या दिवशी 12 तासात कशी काय सुटली पोरं? पोलिसांनी केलंय काय? कोर्टाने कसा काय न्याय दिलाय आम्हाला? म्हणता की हात धडा वेगळा केला, इतकी गंभीर मारहाण आहे। पोरं अजून पोरग शुद्धीवर नाहीये पोरग। पण हे कशामुळे झालं आणि काय वाद झाले असतील? पोराला घरातून उचलून घेऊन गेले? घरात नाही, पोरग माझ्या घरापासून पोरग येत होतं, त्या पोराला रिक्षावर गाडीवर बसवलं, 2 व्हीलरवर, त्याला गार्डन पशी नेलं। गार्डन पशी गेल्यावर 3 पोरं होती, त्या 3 पोरांनी हे केलंय, तुम्ही बघू शकता। हे त्याचा हात असा तुटलेला आहे, असा हात तुटलेला आहे त्याच्यात। ही पोरं कशी काय बाहेर निघाली? हॉस्पिटलमध्ये पोरग अजून त्यांनी मारहाण केली, त्याचं नेमकं कारण काय असावं? ते कोण आहेत जे आरोपी? ही पोरं गुन्हेगार क्षेत्र आहेत, गांजा पिणारी आहेत। तिथं गार्डन पशी सगळे येऊन धिंगाणा करतात, बाहेरची पोरं येतात। रहिवाशी पोरं कोण नसतात तिथं, सगळी बाहेरची पोरं आहेत। तिथे एक ढाबळ आहे कबुतराची, त्या ढाबळेवर रात्री 2-2 वाजेपर्यंत पोरं गांजा पित राहतात। पोलीस लक्ष देत नाही असं म्हणणं आहे तुमचं? पोलिसांनी तपास पण केलेला नाही। पोलिसांनी जिथनं कोयते काढले त्यांनी तिथं तपास केला नाही। जिथं सगळ्यांकडे हत्यारं होती, एकाकडे हत्यार होते, दोघांनी त्याला धरलं आणि एकाने मारलंय। काय मागणी काय आहे तुमची? भरपाई पाहिजे ना आम्हाला, त्या मुलाची भरपाई पाहिजे, त्याची भरपाई पाहिजे ना आम्हाला। जे गुन्हेगार होते, जे आरोपी होते, त्यांना 12 तासामध्ये ते मोकाट आहे, जामिनावर आहे। त्यामुळे नक्की पोलिसांनी या सगळ्या प्रकरणामध्ये गांभीर्याने लक्ष घातलं होतं का? पिंपरी चिंचवड पोलीस एवढा हलगर्जीपणा का करतंय? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता पोलीस दलाचे प्रमुख जे आहेत, पोलीस आयुक्त, त्यांना द्यावं लागणार आहे। सुरेश पाटील, गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड।